मस्त पाऊस, थंड वातावरण आणि कुळदाचे सांबारे. कुळीद आहेत ना, एक रात्र भिजत घालून छानपैकी कपड्यात बांधून ठेवले की त्याला छान त्या पूर्ण दिवसात असे मोड येतात. कुळदाला मोड काढून घ्यायचे, तर त्या सांबाऱ्याला चव लागते. मालवणात पावसाच्या दिवसात आणि थंडीत जास्त करून कुळदाचे सांबारे करतात. नुसते उकडून मीठ घालून पण ते पितात, कारण कुळदामध्ये भरपूर असे गुणधर्म आहेत. आपण पुढे व्हिडिओ जसा जाईल तसं मी सांगेन. आता पहिलं त्याचं वाटण काढूया. अर्धा नारळ खोबरं, ओलं खोबरं, कोथिंबीर थोडी, घरात असलेले गरम मसाले, एक मोठी वेलची, एक छोटी वेलची, अर्ध चक्री फूल, अर्धा चमचा धने बडीशेप, 5-6 काळ्या मिऱ्या, एक लवंग आणि दालचिनी तुकडा, एक आलं 1-1.5 इंच घेतलं आहे, एक हिरवी मिरची, एक लसूण कांदा आणि एक आपला कांदा, मोठा कांदा. याचं वाटण फ्रेश वाटण आपण बनवतो आहे. शक्यतो फ्रेश वाटण बनवा, म्हणजे पदार्थाची चव वाढते. त्या मसाल्याचा ताजा अरोमा त्याच्यात मिक्स होतो. जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून वाटण वापरू नका, ते हानिकारक आहे. आता हे तेलात आहे ना छान परतून घ्यायचं आहे. कढई चांगली तापली आहे. 1 चमचा तेल घालून एकदम गुलाबी, छान असा डार्क गुलाबी रंग कांद्याला आला पाहिजे, असं ते परतलं पाहिजे. तर ती वाटणाची चव अप्रतिम लागते. कुळदामध्ये कॅल्शियम भरपूर आहे, फायबर भरपूर आहे, उष्णतावर्धक आहेत आणि प्रकृती, सांधेदुखी वगैरे ज्यांना असेल, वातासाठी कुळीद एकदम उत्तम आहेत. ज्यांना सांधेदुखीचा वगैरे त्रास असेल ना, त्यांनी स्पेशली थंडीत आणि पावसात कुळीद नुसते मिठात उकडून मीठ घालून पण खातात आणि त्याचं पाणी पितात, किंवा अशा प्रकारे सांबारं बनवून भाताबरोबर, चपातीबरोबर खाता येतं, किंवा नुसतंही पिता येतं. औषधी गुणधर्म मालवणामध्ये प्रत्येक पदार्थामध्ये असे एक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे मालवणी माणूस बघा, अंगाने जाडा, सुटलेला किंवा असा अजिबात दिसणार नाही. अगदी पातळ, निरोगी आणि समाधानी भेटणार तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घातलं, कांदा छान असा काळपट आपला परतून झाला आहे. ओलं खोबरं जास्त परतायचं नाही, कोथिंबीर त्याच्याबरोबर घातले. आता खसखस अर्धा चमचा आपण त्याच्यावर घालणार आहोत. त्याच्यानंतर गरम मसाले आपण शेवटी भाजणार आहोत वाटणामध्ये. अगोदर टाकले ना की ते जळतात वाटण परतताना, आणि जळाल्यामुळे त्याचा अरोमा निघून जातो आणि बेचव होतात. तर मध्ये एक असं गोल करायचा आहे, त्याच्यात थोडं तेल टाकायचं 1 चमचा, आणि मग गरम मसाले टाकून अगदी 1 मिनटासाठी छान ते परतून घ्यायचे, आणि सगळं वाटण एकजीव करून मग मऊ छान असं गरगरीत मिक्सरला वाटून घ्यायचं. हे झालं मालवणी वाटण आपलं तयार. आणि मग नंतर आता आपण कुळदाचं सांबार करायला घेणार आहोत. मालवणामध्ये शेती भात लावतात ना, भिजतात पूर्ण, आणि तेव्हा हे औषधी, चवीला तर अप्रतिम, पण औषध म्हणून तेव्हा खरं हे उपयोगी पडतं. असे पदार्थ, सांबाराचे पदार्थ, आणि ते मालवणातच भरपूर, म्हणजे कोकणात सगळ्या कडधान्यांचे बऱ्यापैकी सांबारे अशी बनवली जातात आणि औषध म्हणून वापरली जातात. आता 2 ते 3 चमचे तेलामध्ये जिरं घातलं आहे. जिरं छान तडतडलं की ठेचलेला लसूण थोडासा घालायचा आहे, 7-8 पाकळ्या. एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो ॲड केला आहे. कढीपत्ता घातला आहे फोडणीमध्ये. थोडी कोथिंबीर फोडणीत घालायची, त्याचा अरोमा छान येतो. आणि ते सांबाऱ्यावर असं तवंग आला ना त्या तेलाचा, की ते प्यायला चविष्ट लागतं. त्याच्यानंतर कांदा घातल्यानंतर आपले जे कुळीद आहेत भिजवलेले, आता कुळीद आहेत ना, तुम्ही कधीकधी लवकर शिजतात, कधीकधी वेळ लागतो, पण कुळीद शिजायला थोडा वेळच लागतो. तुम्ही वेगळे उकडून घेतलेत ना गरम कडकडीत पाण्यात तरी चालेल, किंवा ह्याच्यात जरी उकळवलेत तरी चालेल, पण ह्याच्यामध्ये उकळतं पाणी, एका बाजूला गॅसवर पाणी उकळवायला ठेवा, उकळतं पाणी ॲड करायचं. आणि सांबाराला किती पाहिजे पातळ तुम्हाला घट्ट, तेवढं पाणी बाजूला उकळत ठेवा, आणि अजून एक्स्ट्रा ठेवलं तरी चालेल, कारण उकळताना सांबार आटत जातं. आणि मग त्यावेळी ते गरम पाणी मिक्स केलं की तुम्हाला जेवढं पातळ घट्ट हवं ते बरोबर करता येतं. उकळता पाण्यानेच त्याची ती चव राहते पदार्थाची. थंड पाणी वापरायचं नाही, पदार्थाची चव निघून जाते. मालवणी मसाला घातले 2 चमचे. आपण ऑलरेडी गरम मसाले घातले, पण मालवणी मसाला पण मध्ये पण गरम मसाले असतात, त्याने ती खरंच चव येते.
त्यामुळे ॲडिशनल गरम मसाले नाही वापरले सांबारात तरी चालतील. नुसता मालवणी घरगुती मसाला हवा, म्हणजे त्याच्यात ते गरम मसाले योग्य त्या प्रमाणात आणि परफेक्ट असतात. आता मसाला छान परतला आपण की उकळतं पाणी घालणार आहे आणि मी त्यांना शिजवून घेणार आहे. आता माझ्याकडे जे कुळीत आहेत मालवण्यात आणलेले, ते एक साधारण 10 मिनटात मस्तपैकी शिजले. तर तुमचे म्हणून मी म्हटलं की तुम्ही अंदाज घ्या, नाही तर मग सरळ बिंदास उकडवून घ्या. मीठ घातलं आहे चवीनुसार आणि आता झाकण ठेवून मी 10 मिनटासाठी त्यांना छान असं शिजवून घेणार आहे. चेक करूया आपले कोळीत शिजलेत का. असा एक घेऊन आहे ना दाबून बघा. बघा शिजलं आहे. वाटण घातल्यावर अजून शिजतील. जरा मऊ जास्त शिजवलेत ना तर ते छान असा रस त्याचा उतरतो. सांबार घट्ट व्हायला थोडी मदत होते आणि पिताना पण मजा येते. आणि नंतर वाटण आपलं ॲड करून परत उकळतं पाणी किती घट्ट पातळ हवं ते त्याच्यात ॲड करा. मिक्सरमध्ये पाणी धुवून मी ते ॲड करणार आहे आणि चांगलं परत त्याला रटावून उकळणार आहे. अजून ते कोळीत छान त्या रश्श्यामध्ये उकळवून घेणार आहे. उकळी आली आहे. मीठ चवीनुसार आणि गार्निशिंगवरून कोथिंबीर घालणार आहे. पण त्याच्या अगोदर वरून मी 2 ते 3 चमचे तूप घालणार आहे. तुपाने काय होतं, हे गरम उष्ण पदार्थ असतात ना ते बाधत नाही आपल्याला, म्हणजे लूज मोशन किंवा असं काही होत नाही. म्हणून शक्यतो जे गरम कुळीत वगैरे जरा गरम उष्णता खूप आहे त्याच्यामध्ये, तर तूप घाला. किंवा सूप म्हणून पीत असाल ना, प्यायला घेणार असाल ना, तेव्हा 1 चमचा तूप घाला. तयार आहे कुळदाचे मालवणी सांबारे.